शिवसेनेच्या महाधिवेशनात आता या सगळ्या परिसरात ठाकरे गटांना पोस्टरबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे। सभा मार्गावर पोस्टर झळकतायत आणि मशाल चिन्हाचे झेंडे सुद्धा। ठाकरे गटाकडून अधिवेशनाच्या या परिसरामध्ये पोस्टरबाजी करण्यात येते। सभास्थळापासून 100 फुटांवर लागलेल्या पोस्टरमुळे चर्चेला उधाण आलेले आहे। ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी हे पोस्टर झळकवले आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? ही पोस्टरबाजी आम्हाला दाखवा। या पोस्टरच्या माध्यमातून आता टीका केली जाते। ठाकरे गटानं या ठिकाणी पोस्टरबाजी केलेली आहे। रविकिरण इंगवले यांनी हे पोस्टर झळकवलेले आहेत। लागवी आपण पाहिलं तर खरं तर गांधी मैदानावरती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सभा होणार आहे आणि सभेची जय्यत तयारी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे। मात्र गांधी मैदानापासून अवघ्या 100 फुटांवरती असलेल्या शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या कार्यालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे झेंडे आणि शिवाय पोस्टरबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अवघं जो कॅनवाय आहे तो त्याच रस्त्यावरून जाणार आहे। त्याच रस्त्यावरून ही पोस्टरबाजी करण्यात आल्यामुळे एक चर्चा आहे ती कोल्हापूर शहरात रंगलेली आहे। खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्तानं ते आज संध्याकाळी आपल्या जो महाधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर गांधी मैदानावरती आहे ते कोल्हापूरकरांना आणखीन तमाम शिवसैनिकांना आहे ते संबोधित करणार आहेत आणि त्यामध्ये लोक सभेच्या अनुषंगानं काही निर्णय असेल किंवा आदेश असेल ते पारित केले जाणार आहे। मात्र तत्पूर्वी शिवसेनेच्या वतीनं विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी ही पोस्टरबाजी केलेली आहे आणि शहरात सध्या या परिसरामध्ये म्हणजे जे गांधी मैदान आहे त्याच्यापासून अवघ्या 100 फुटांवरती जे रस्ता जाणार आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांचं पोस्टर देखील लावण्यात आलं आहे। त्यामुळे कुठेतरी तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।